पंजाबीला मी आता त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनची कॉपी पाठवली ती ते वाचन करते। मी फक्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इतकं सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनचं पालन करून हे कारवाई करतो, त्याचं तुम्ही लिहून द्या पोलिसांना। मी स्वतः इकडनं निघून जातो। सर्व नागरिकांना मी विनंती करतो आपण कोर्टात जाऊन नंतरची लढाई लढूया, परंतु ते अधिकारी लिहून द्यायला तयार नाही आहे आणि पोलिसांनी असं वन साइड ब्लँकेट निर्णय करणं बरोबर नाही आहे। लोकशाहीचा अधिकार आदर करायला पाहिजे तुम्ही लोकांनी। आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो, मी जर चुकीचा कोणताही एखादा मुद्दा मांडत असणार तर मला तुम्ही ताबडतोब अरेस्ट करा, म्हणून मी सकाळपासून सांगतोय। मी आता परत एकदा टीव्हीवर तुमच्या लोकांसमोर सांगतो, मी जर चुकीचा सांगत असणार तर मला ताबडतोब अरेस्ट करा आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊन डिमॉलिशन करा, मला काही प्रॉब्लेम नाही। पण मी जर ऑन दी पेपर विथ पेपर तुम्हाला सर्व गोष्टी दाखवतो तर तुम्ही माझा सन्मान केला पाहिजे। लोकशाही लोकहितासाठी, गोपाल शेट्टीसाठी नाही, लोकहितासाठी तुम्ही माझा सन्मान केला पाहिजे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पोलीस फोर्स वापर करून जर अशा प्रकारचं तोडकाम करत असाल तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला घटनेला अभिप्रेत नाही आहे। एखादा रस्ता मोठा होण्यासाठी तोडत असाल तर कोणता प्रोजेक्ट येत असेल तर बरोबर आहे, काहीच नाही, फक्त बिल्डरच्या प्रोजेक्टसाठी जर एवढा सर्व फोर्स जर वापरला जात असेल तर हे लोकशाहीची थट्टा आहे आणि मी ते अजिबात खपून घेणार नाही। माझ्या शरीरात जेवढी ताकद आहे तेवढी मी लावायचा प्रयत्न करणार। तुम्ही मारा, पकडा, झोडा, माझ्या हातपाय तोडा, मला काही प्रॉब्लेम नाही, म्हणून परत एकदा विनंती करतो, काही बिघडणार नाही आहे। तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही ऑर्डर घ्या त्यांच्याकडनं। मी सरळ हात जोडून माफी मागून इकडनं निघून जाईन, इकडनं।